ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. वैराग पोलीस स्टेशन हद्दीमधील वैराग आणि हत्तीज परिसरामध्ये वाढत चाललेल्या अवैध दारू विक्री विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. जळगाव आणि हत्तीज परिसरामधील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत या लढ्याला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. या धरणे आंदोलनामध्ये स्वाती कदम, नंदा कांबळे, साक्षी चव्हाण, विमल दहीभाते, ज्योती उबाळे, लक्ष्मी जाधव, जयश्री पाटोळे, धनश्री राठोड, सुमन शिंदे, रुपाली चव्हाण, अश्विनी शिंदे, प्रियंका मोठे, रुक्साना शेख यांसह नागेश चव्हाण, बाबा मोठे, नवाज मुलानी, प्रथमेश झेंडे तसेच सोमनाथ चव्हाण, किशोर बालके आणि संजय वाघमारे यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. विशेषतः महिलांची उपस्थिती या ठिकाणी उल्लेखनीय होती. या धरणे आंदोलनामुळे वैराग आणि हत्तीज परिसरामधील नागरिकांमध्ये आता आशा निर्माण झाली आहे. अवैध दारू विक्री रोखण्यासाठी हे आंदोलन निर्णायक पाऊल ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. मी नागेश मनोज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस. आम्ही मागील 2 वर्षापासून हत्तीच्या गावातील दारूबंदीसाठी वारंवार आम्ही वैराग पोलीस स्टेशन असेल, SP ऑफिस असेल, इतर शासकीय ऑफिसला पण आम्ही निवेदन देऊन पण अजून ते धंदे जशा तसे चालू आहेत. मागील वर्षी ज्या टायमाला वैराग पोलीस स्टेशनला बहिरसाहेब म्हणून आम्हाला API होते, त्या टायमाला बहिरसाहेबांनी हत्तीचे गाव दत्तक घेतलेलं होतं. ज्या टायमाला गाव दत्तक घेतलं त्या टायमाला एक 3-4 महिने ती दारू पूर्णपणे बंद झाली. परंतु जशीच बहिरसाहेबांची बदली झाल्यापासून नवीन जे API आले ते आल्यापासून ते धंदे परत त्याच्यापेक्षा जोमाने चालू आहेत. तर आमची आज आपल्या माध्यमातून अशी मागणी आहे की जोपर्यंत ते धंदे पूर्णपणे बंद होणार नाहीत आणि माझ्या माता भगिनींना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे माझं आंदोलन मी कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे. हे आंदोलन करत असताना आम्ही आज मला व्हॉट्सअपवरती तुम्हाला दाखवतो, मी धमकीचे मेसेज येतात, अन्य नंबरवरून फोन येतात की तुला बघून घेतो, तू आंदोलन कसं करतो. तर माझं या निवेदनाच्या माध्यमातून आपलं एक सांगणं आहे की बाबा मागील आम्ही ज्या टायमाला 17 तारखेला निवेदन दिलं त्याच्यानंतरनं वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे बीट अंमलदार आहेत त्यांनी ज्या टायमाला कारवाईला आले, वैराग पोलीस स्टेशनची जी काही टीम येते त्या टायमाला कारवाईला आल्यानंतर त्यांना काहीच मुद्देमाल सापडत नाही. परंतु जर SP ऑफिसची टीम आली तर त्यांना मुद्देमाल सापडतो. याचा अर्थ असा आहे की वैराग पोलीस स्टेशनचे जे काही बीट अंमलदार आहेत आणि गावचे पोलीस पाटील आहेत हे याच्यामध्ये सामील आहेत. कारण जर वैराग पोलीस स्टेशनची टीम येत असेल तर गावचा पोलीस पाटील त्यांना सांगतो की आज कारवाई होणार आहे तर तुम्ही जे काही माल असेल ते लपवून ठेवा आणि त्या अनुषंगाने ते माल लपवून ठेवतात. आणि माल लपवल्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारचं वैराग पोलीस स्टेशन टीम आल्यानंतर कोणालाही काय सापडत नाही. पण SP ऑफिसची टीम आल्यानंतर त्यांना पूर्ण बॉक्स ना बॉक्स माल सापडतात. तर आमचं या माध्यमातून आम्हाला सांगणं आहे की याला जे बीट अंमलदार आहे तो आम्हाला सस्पेंड पाहिजे. कारण तुम्ही जर कारवाई दाखवताय किंवा आम्ही कारवाई केली, तुम्हाला माल मिळालाय, तर याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी दारू विक्री चालूच आहे. जर दारू विक्री बंद असतं तुम्हाला माल कसं काय मिळाला असता, असं तुम्ही आम्हाला सांगता की आम्हाला माल मिळालाय. तर माल मिळालाय तर मग आमची मागणी आहे की तो जो बीट अंमलदार आहे, जे कोण वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना सस्पेंड करा. जोपर्यंत तुम्ही यांच्यावर कारवाई करणार नाहीत, पोलीस पाटीलवरती कारवाई करणार नाहीत आणि माझ्या माता भगिनींना न्याय देणार नाहीत तोपर्यंत मी माझं आंदोलन कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे. निवेदन तुम्हाला सांगतो, सोलापूर SP ऑफिसला दिलेलं आहे, वैराग पोलीस स्टेशन दिलेलं आहे, तहसीलला दिलेलं आहे, त्याच्यानंतर पुणे विभागीय आयुक्तालयाला दिलेलं आहे, बंड गार्डन पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. त्याच्यानंतर मेल मी सगळ्यांनाच केले, मुख्यमंत्री साहेबांना मेल केलेला आहे. पण याच्यावरती कुठल्याही ठोस कारवाई झालेली नाही. जोपर्यंत यांच्यावरती कारवाई होत नाहीत आणि हे जे धंदा करतात, जो 2 नंबरचे धंदे आहेत त्यांचे, हे धंदे करणारे तडीपारचे गुन्हेगार आहेत. आज हे महिलांवरती माझ्या दहशत करतात, माझ्या माता भगिनींना दमदाटी करतात. त्यामुळं आज माता भगिनीचं माझ्या बाहेर फिरणं सुद्धा मुश्किल झाले. तर जे गुन्हेगार आहेत यांच्यावरती कडक कारवाई करून यांना कायमचा मोका लावून पूर्णपणे दारू जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही. 5 वाजता उठून आले आंदोलनासाठी. दारूचा धंदा बंद व्हायला पाहिजे. बंद व्हायला पाहिजे. गेल्या वर्षी पण आम्ही असंच केलं होतं. गेल्या वर्षी थोड्यापुरतं बंद झाला पण अजून परत चालू झाला. म्हणजे किती जणांचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागले गावामध्ये आणि आमचे पण लहान लेकर आहेत आमचे. पण दारूचा धंदा तरी बंद व्हायला पाहिजे. जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत असंच आंदोलन चालू राहील. अमोल उदमले, C24 पुणे.